ही चिकन ग्रेव्ही पाहून भाकरी नाही, थेट 2 भाकऱ्या लागणार। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आली आहे गरमागरम चटकदार आणि मसालेदार चिकन ग्रेव्ही, तेही खोबऱ्याचा वापर न करता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी अर्धा किलो चिकनसुद्धा घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। इथं कढई घेतलेली, कढईमध्ये तेल घातलेले आहे, तेलामध्ये कांदे घातलेले 4 मोठे चिरून। हे कांदे आपल्याला तळून घ्यायचे। त्यासोबत साईडला मी एक बाउल घेतले, त्याच्यामध्ये दही घेतलेले आणि बेसिक मसाले हळद, तिखट, मीठ गरजेनुसार, त्यासोबत गरम मसाला, आलं लसूणची पेस्ट। आता हे सर्व काही जे इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहे ते आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये धुतलेले अर्धा किलो जे चिकन आहे ते घ्यायचे आणि ते सुद्धा आपल्या हातानंच आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक चिकनच्या पीसला हे जे मसाले छानपैकी लागलेले आहेत। आता मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तासासाठी आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया। त्यासोबत मी साईडला एक वाटणसुद्धा तयार केले, जिथं तळलेला कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व काही आपल्याला बारीक वाटून घ्यायचे। तर मंडळी चला भन्नाट रेसिपीची सुरुवात करूया। इथं मी तेल घेतले, त्याच्यामध्ये बेसिक मसाले घातलेले आहेत आणि जिरंसुद्धा घातलेलं आहे। सर्व काही छानपैकी भाजलं की वाटलेलं जे वाटण आहे ते आपल्याला इथं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता की हे इथं छानपैकी तेलसुद्धा सुटलेलं आहे। त्यासोबत मी 2 टोमॅटोसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत। आता ही टोमॅटोची जी प्युरी आहे ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छानपैकी हे मसाले जे आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता की जो टेक्स्चर आहे तो सुद्धा किती छान आलेला आहे। आता जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलं होतं ते आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकनसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये घालून मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। थोडा वेळ मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता परतून झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करण्यासाठी आणि जे चिकन आहे ते खाली लागू नये त्याच्यासाठी थोडंसं गरम पाणी इथं ॲड करायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हे सर्व काही परतून घ्यायचं आहे। आता इथं मी थोडंसं चिंचसुद्धा ॲड केले, ज्याच्यामुळे ह्याचा जो टेस्ट आहे तो खूपच छान येणार आणि कढईला झाकून आपल्याला 10 मिनटं उकळी काढून घ्यायची। आता इथं तुम्ही बघू शकता की उकळीसुद्धा छानपैकी आली आहे। आता करीची कन्सिस्टन्सी वाढवण्यासाठी इथं मी पुन्हा एकदा गरम पाणी ॲड केलं आहे, ज्याच्यामुळे हे जे चिकन आहे ते आपण भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतो आणि भातासोबतसुद्धा। तर मंडळी तुम्ही इथं बघू शकताय जी करीची थिकनेस आहे ती सुद्धा किती छान आणि दाट झालेली आहे, तेही आपण खोबऱ्याचा वापर न करता। तर तुम्ही सुद्धा झटपट ही मसालेदार गरमागरम चिकनची ग्रेव्ही प्लस करी घरच्या घरी तयार करू शकता। जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।